नमस्कार श्रोते हो. सर्व दत्त भक्तांना माझा नमस्कार. श्री हरिभाऊ जोशी नेटुरकर भाऊ महाराज लिखित श्रीपाद श्रीवल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात. मागील व्हिडिओत अध्याय 20वा आपण श्रवण केलात. या व्हिडिओत अध्याय 21वा आपण श्रवण करावा ही विनंती. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 21वा. भास्कर शास्त्री, शंकर भट्ट व धर्मगुप्त यांचे अनुभव. शंकर भट्ट प्रवास करीत निघाले. त्यांच्याजवळ श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुका होत्या. जीवात्माच परमात्मा आहे हे ते अनुभवित होते. संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभूंचे चैतन्य आहे हा अनुभव येत होता. त्रिपुरांतकेश्वराच्या भास्कर शास्त्रींकडे शंकर भट्ट अतिथी म्हणून राहिले व प्रभू पादुका त्यांच्या पूजा मंदिरात ठेवल्या. त्या पादुकांमधून दिव्य अशा आवाजात श्रीपाद प्रभू म्हणाले, या पादुकांची पूजा भास्कर शास्त्री करतील. त्यांच्या मंत्रोपासनेच्या बलाने या काही वर्षानंतर सुवर्ण रूपात परिवर्तित होतील. या पादुकांची 18,000 महासिद्ध पुरुष स्वर्ण विमानातून जाऊन माझ्या जन्मस्थानी पीठिकापुरम गावी समंत्र पूजा अर्चना करून जमिनीच्या 300 फूट खाली प्रतिष्ठापना करतील. त्या ठिकाणीच पीठिकापुरम स्थापन होईल. माझ्या महासंस्थानात पादुकांच्या दर्शनासाठी भक्तगणांची मुंग्यांसारखी रांग लागेल. आमच्या अंगावर रोमांच येऊन नेत्रातून अश्रुपात होऊ लागला. श्री भास्कर शास्त्री राजराजेश्वरी देवीचे परमश्रेष्ठ भक्त होते. ते म्हणाले, राजराजेश्वरी देवीचा अनुग्रह झाल्यावर शक्ती व विवेक एकाच व्यक्तीत नांदतात. अत्यंत अद्भुत दिव्य ज्ञान व शाश्वत दिव्य मातृशक्ती मिळण्यास तिचा अनुग्रह आवश्यक आहे. साधना बलाने जे भक्त तिचे दर्शन घेऊ इच्छितात त्यांना ती अंतरंगात स्वीकारते. अज्ञान मार्गाने जाणाऱ्या भक्तांचे पालनपोषण करून त्यांना अपराधाबद्दल क्षमा करते. तिचा अनुग्रह प्राप्त झाल्यास आपणास सत्यज्ञान बोध होतो. मी पीठिकापुरमला वास्तव्य करून असल्याने श्रीपाद प्रभूंच्या कृपेस प्राप्त झालो. त्यांच्या कृपाप्रसादानेच मला राजराजेश्वरी देवीची दीक्षा झाली. श्रीपाद प्रभू कोणत्या परिस्थितीत पीठिकापूरहून निघून संचारास जातील हे मी उद्या सांगेन. श्रीपाद प्रभूंना मी अर्पण केलेला प्रसाद घेऊन तुम्ही धन्य व्हाल. मनुष्याला प्रगती करायची असेल तर श्रद्धा हवी, जीवनमूल्यांवर विश्वास हवा. आपल्या संकटकाळी परमेश्वर आपल्याला संकटातून मुक्त करील हा विश्वास हवा. हा विश्वास सुरक्षिततेची जाणीव देतो. ज्ञानहीन शक्ती आंधळी असून ती विनाशाला कारणीभूत होते. श्रीपाद प्रभू पीठिकापुरातून अंतर्धान. श्रीपाद प्रभूंचा पीठिकापुरम सोडून जाण्याचा मनोदय त्यांच्या मातापित्यांना कळला होता. श्रीपादांनी अनघा लक्ष्मी समवेत दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ मातापित्यांना घडवून आणला. श्रीपाद प्रभूंनी 2 मोठ्या भावांना स्पर्श केला व अमृतमयी दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले व त्यांचे अंधत्व व लंगडेपण दूर केले. दोन्ही बंधू ज्ञानतेजाने तळपू लागले. श्रीपाद प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले व म्हणाले, आपले श्रीधर शर्मा समर्थ रामदास नावाने महापुरुष होतील व नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने महाराष्ट्रात राज्य स्थापन करून श्री समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील. समर्थ रामदास स्वामी हे नंतर शिवग्राम म्हणजे शेगाव क्षेत्रात गजानन नावाचा महायोगी होईल. रामराज शर्मा श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील.
श्रीधराची शिवपरंपरा असलेल्या माझ्या अंगणात महासंस्थान निर्माण होणार आहे. एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. अध्याय 21वा समाप्त. यानंतरच्या व्हिडिओत अध्याय 22वा आपण श्रवण कराल. नमस्कार.